की आपण जर बघितलं तर आता जी परिस्थिती सुरू आहे, लोक हुंडाबळीसाठी मुलींची छळवणूक करतात, मारहाण करतात, अनेक मुलींचे जीवही यातमध्ये गेलेले आहेत. कसं सगळ्या गोष्टीकडे बघती वैष्णवी हगवणे प्रकरणावर? जे झालं ते खरंच खूप दुर्दैवी होतं. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. फक्त मी एकच सांगेल की जो कोणी दोषी आहे, आरोपी आहे, जो कोणी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी. बस मी एवढंच सांगते. कारण एवढं सगळं झाल्यावर त्या माणसाला म्हणजे सोडणं हे मला चुकीचं वाटतं की त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. म्हणजे हुंडा घेणे, हुंडा देणे. हे चुकीचं आहे. हुंडा घेणे पण आणि हुंडा देणे पण चुकीचं आहे. पोरगी आपलं सर्वस्व सोडून म्हणजे नवऱ्याच्या घरी जाते आणि त्यात आपण हुंडाही द्यायचा हे मला योग्य नाही वाटत. नाही, पण तू या सगळ्या गोष्टी संदर्भात काही विचार केलाय का? किंवा एक हुंड्याच्या संदर्भात जे लोक हुंडा घेतात त्यांना काय सांगणार? हुंडा घेतात, हुंडा घेऊ पण नका आणि देऊ पण नका. कारण तुम्ही ह्या गोष्टीतच खुश व्हा की आपल्या घरी लक्ष्मी येते. आपल्या घरी म्हणजे एक समोर सगळं सोडून एक पोरगी आपल्या घरी नांदायला येते. तर तिचा विचार करा. हुंडा बिंडा पैसा बिसा याचा खरंच कोणी विचार करू नका, मागू नका आणि देऊही नका.